संक्रांतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये सगळ्यांची आवडती भाजी तयार केली जाते, ती म्हणजे खेंगट। खरं तर ही वर्षभर खाण्यासारखी भाजी आहे, परंतु आपल्याकडं जे आपले सण आहेत कृषी संस्कृतीमध्ये, ते सण सगळे हे निसर्गावर आधारित आहेत आणि त्या काळामध्ये त्या निसर्गामध्ये पिकणाऱ्या भाज्या या त्या सणाच्या निमित्ताने आवर्जून खाल्ल्या पाहिजेत, अशी आपली ती परंपरा आहे। आणि या परंपरेला अनुसरून आपल्याकडे खेंगट केलं जातं दरवर्षी। आमच्या अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये या भाजीला खेंगट म्हणतात। एवढे सगळे पदार्थ याच्यात असतात, तुम्ही बघू शकता। शेंगदाणे, गाजर, वाटाणे, वालाच्या शेंगा, वांगे, बटाटे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीळ, थोडक्यात हावरी, आणि हा ज्वारीचा हुरडा, पिकलेली बोरं आणि ओले हरभरे। आत्ताच्या या सीझनमध्ये ह्या सगळ्या भाज्या शेतामध्ये उपलब्ध असतात। या सगळ्या भाज्यांचं एकत्रितपणे खेंगट बनवलं जातं। ते खेंगट आज आपल्याकडे तयार होणार आहे। खेंगटची रेसिपी पण बघा, आणि माझी आवडती भाजी सगळ्यात। त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी जर असेल, तीळ लावलेली कडक, तर मग काय मज्जाच असते। त्याचबरोबर खेंगटमध्ये टाकण्यासाठी जो काही मसाला बनवायचा आहे, त्या मसाल्यामध्ये भाजलेला कांदा, खोबरं, अद्रक आणि लसूण आणि भाजलेले शेंगदाणे, या सगळ्यांचा मसाला तयार करायचा आपल्याला खेंगटसाठी। तो आता मसाला पण आपण बनवूया, आणि आज खेंगटची भाजी जरा मजेदार होणार आहे। सगळ्यांना आमंत्रण आहे जेवणाचं। आता सुरुवातीला भाजलेला कांदा, अद्रक, लसूण आणि लसूण याची आपण पेस्ट करून घेऊया। कांदा, अद्रक, लसूणची पेस्ट तयार झाली, एकदम बारीक अशी पेस्ट करायची। यासाठी लागणारे जे मसाले आहेत ते मसाले आपण काढून घेऊ। हळद आहे, हा गरम मसाला आहे, घरी बनवलेला आहे। हा कांदा लसूण मसाला आहे अंबारीचा, आणि हे लाल तिखट आहे तर्री येण्यासाठी, मीठ। साधारणपणे एवढे भाजीसाठी लागणारे मसाले आपण काढून घेऊ। हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि हे लाल तिखट, मीठ। साधारणपणे एवढे मसाले सगळे या खेंगट भाजीसाठी लागतात। कढईमध्ये सुरुवातीला 3 ते 4 पळ्या एवढं तेल घालून घ्यायचं। तेल तापायला आल्यावर सगळ्यात अगोदर यात तीळ घालून घ्यायचे। तीळ म्हणजे आमच्या भागात त्याला हावरी पण म्हणतात। त्यानंतर आपण जो मसाला केलेला आहे, पेस्ट केलेली आहे, भाजलेला कांदा, अद्रक, लसूण आणि खोबरं, ही पेस्ट पण त्यात घालून घ्यायची। त्याला सुंदर असा तडका बसला पाहिजे, अप्रतिम असा वास सुटतोय त्याला।
मंद गॅसवर म्हणजे कमी गॅसवरती या मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण शिजवून घ्यायचा आहे चांगला. त्यानंतर हे जे मसाले आहेत आपण घेतलेले याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, हळद, मीठ, लाल तिखट आणि गरम मसाला हे सगळे मसाले घालून घ्यायचे. मसाले टाकल्यानंतर साधारणपणे 2 मिनिट हे सगळं शिजून द्यायचं आहे. पूर्ण तेल सुटेपर्यंत सगळे मसाले मिक्स होणं गरजेचं आहे. त्यात खमंग असा मसाल्यांचा वास आता सुटलेला आहे. तर आपण ज्या भाज्या काढून घेतलेल्या आहेत ते सगळ्या भाज्या आता एकत्रितपणे टाकायच्यात. फक्त बोरं पाठीमागे ठेवायचे, कारण बोरं जर टाकले सुरुवातीला तर बोरांचा गाळ होऊन जातो आणि मग ते भाजीत पुन्हा मिक्स होऊन जातात. सगळे आपण टाकलं. त्यानंतर जो हुरडा आहे तो हुरडासुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. हुरडा नसेल तर आपण ज्वारी भिजवून टाकू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साधारणपणे 5 मिनिट हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर वांगे आणि बटाटे जे मोठ्या फोडी कापून घेतलेत आपण इतर भाज्यांच्या तुलनेत ते टाकायचे. त्यानंतर बोरं घालून घ्यायचे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भाजीत थंड पाणी टाकायचं नाही. या भाजीत गरम करून घ्यायचं पाणी आणि ते टाकायचं, जेणेकरून भाज्यांची चव त्यामुळे बिघडत नाही. हे देखील महत्त्वाचं आहे. साधारणपणे 5 मिनिट हे सगळं परतून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून 50% तरी भाज्या शिजल्या पाहिजेत. त्यानंतर आपण जे पाणी गरम केलं आहे ते पाणी आपल्या गरजेनुसार घालून घ्यायचं. आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढं पाणी आपण गरम करूनच टाकायचं, हे लक्षात ठेवा. आता चांगली उकळी येईपर्यंत हे उकळून द्यायचं आहे. उकळल्यावर आपल्याला त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालून घ्यायची. या भाजीला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भोगीची भाजी देखील म्हटलं जातं, पण आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात, अहमदनगर जिल्ह्यात मात्र त्याला खेंगट असं म्हणतात. अनेक ठिकाणी भोगीची भाजी म्हणतात.
कोल्हापूर, सातारा, सांगली परिसरामध्ये आमच्याकडे याला खेंगट म्हणतो आम्ही. भाजीला चांगली उकळी आल्याच्या नंतर यात आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा जो कूट केला आहे तो कूट 1, 2, 3 चमचे घालून घ्यायचा आहे. भाजी जवळपास तयार होत आली. आता सगळ्यात शेवट भाजीमध्ये कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची. सगळ्यात शेवट कोथिंबीर टाकायची. आता आवश्यकतेनुसार आपल्याला पाहिजे तेवढा वेळ आपण ही भाजी शिजवून द्यायची. जास्त गाळ केला तर सगळ्या भाज्या मिक्स होतील, त्यामुळं गाळ होऊन नाही द्यायचा भाज्यांचा. वाटाणे, हरभरे, शेंगदाणे, वांगे, बटाटे, तीळ हे जे आहे सगळं हे जसंच्या तसं राहिलं पाहिजे. याचा कोणत्याही याचा गाळ नाही झाला पाहिजे. वालाच्या शेंगा आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा आपण करू शकतो. अशा पद्धतीने आपली भाजी जवळपास तयार होत आलेली आहे. आता या भाजीसोबत बाजरीची भाकरी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी कडक भाजलेली जर असली तर मग पुढचं सांगायला नको. जेवायला आता सगळ्यांनी चला लवकर.